अजित पवारांनी बीड जिल्ह्यातले राजकीय नेते, कार्यकर्ते आणि प्रशासनाला सज्जड दम दिला। दादागिरी खपवून घेणार नाही, चुकीचं काम केलं तर सुतासारखा सरळ करेन असा दम अजितदादांनी दिला। आपल्या अवतीभोवती चांगले लोक असतील याची काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला। राख आणि वाळूच्या गँग तसंच रस्त्यांच्या कामात होत असलेल्या भ्रष्टाचारावरूनही त्यांनी राजकारण्यांचे कान टोचलेत। ज्या चौकशा चालल्या त्या पारदर्शकपणे चाललेल्या आहेत। एखादी व्यक्ती कुठल्या समाजाची असेल तर दुसऱ्या समाजाच्या माणसाने त्याच्या व्हॉट्सअपवरून त्याला काहीतरी शिवीगाळ करायची, काहीतरी चुकीचं बोलायचं, व्हॉट्सअप पाठवायचे। हे करू नका। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आता आमचे नेते पदावर बसलेले आहेत, कोण आमचं काय करणार आहे असलं मनात आणू नका। मी फार पोचलेला आहे, अशा प्रकारची भाषा मनामध्ये आणू नका। जर त्याच्यात तुम्ही अडकला तर अशांना सोडवायला मी पुढे येणार नाही। मी उलट पोलिसांना सांगेन, ह्याला टायर मध्ये घ्या, ह्याला ठोकून काढा। मी काहींना तर मकोका लावायला सांगितलेला आहे। मी दादागिरी अजिबात कुणाचीच खपून घेणार नाही, सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची पण खपून घेणार नाही आणि विरोधी पक्षाची पण खपून घेणार नाही। ज्यांचा राजकारणाची अर्थार्थी संबंध नाहीये अशांची पण खपवून घेणार नाही। ही बाब सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्या। बाबांनो, पक्षामध्ये कार्यकर्त्यांना घेत असताना त्यांचं थोडं रेकॉर्ड, मी काल रात्री एसपीला फोन करून रेकॉर्ड वेगवेगळ्या मान्यवरांचं मागितलं। आपल्या अवतीभोवती देखील चुकीच्या प्रवृत्तीची लोक असता कामा नये। उगीच एखादी गोष्ट लाईटली घेतली तर त्याची जबरदस्त किंमत ही त्या पक्षालाही मोजावी लागते, त्या नेतृत्वाला पण मोजावी लागते। वेगवेगळी प्रकरणं बाहेर निघतायत, त्याची तपासली जातील, त्याच्यात तथ्य आहे का नाही हे पाहिलं जाईल। जर चुकीचंच वागत असेल आणि ते धागेदोरे लांबपर्यंत पोहोचत असतील तर तिथं पण पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही। राखेच्या संदर्भात बोललं जातं, ते राख कलेक्ट करणारी गँग, वाळू गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं। पण ते गँग आता सुतासारख्या सरळ करायच्यात त्यांना, त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही। रस्ता नुसता मंजूर करून बिल जो काढेल ना त्याला नाही